नमस्कार गावाल्यानो. आज आम्ही येलो कॉफलँडला. बघू शकता केवढा लांब असे 4 सेक्शन असतात, त्यामुळे जेवढा होईल तेवढा कवर करायचा. आम्ही काही येत असतो कॉफलँडला घराच्याच बाजूका, पण मुख्य उद्देश हा बनवायचो की आपल्याकडनं स्टुडंट लोक येतात, काय काय शिकाक येतात, त्यांना काय काय घेऊ गया किंवा काय काय सर स्वस्त भेटता हा दाखवायसाठी स्पेशली बनवतो आहे. म्हणजे काय येताना काही सामान असतात ते घेऊन येतात. काय काय आम्ही पण येताना चुकीचा केला, उगाच घेऊन येलो. काय काय जागडी स्वस्त भेटता. ब्रेड असत हे असतात किती 200 रुपयात. ओके, याच्यापेक्षा स्वस्त ब्रेड भेटतात. हे बघा, हे ब्रेड असत 0.7 म्हणजे 80 रुपयाक. ही नॉर्मल प्राईस आहे सर. असे व्हाईटवाले ब्रेड असतात ते भेटतात. ओके, हे मिक्समध्ये असत ते 110 रुपये. हे चांगले असतात, थोडे गहू बिहू असतात त्याच्यामध्ये मिक्स. त्यामुळे बाकी सगळे तुमका व्हरायटी पाहिजे तेवढे सँडविच ब्रेड वगैरे भेटतात. हे टोस्ट असत 220 रुपयात. सगळा ब्रेडचा सेक्शन आहे बघा. ओके, हे सगळा ब्रेडचा सेक्शन आहे. पहिला आता ब्रेडचा कवर करूया. हिला होता बघा, वेगवेगळे ब्रेड असत. हे लोक फेमस असतात ब्रेडसाठी, त्याच्यामुळे तुमका पाहिजे तेवढे बघा. हा पुरा सेक्शन ब्रेडचा. आणि आकडी हे रेग्युलर बनवलेले ब्रेड बघा, केवढे केवढे मोठे असतात. 250 रुपये 150 रुपये चालू असतात वेगवेगळ्या क्वालिटीचे. पॅटीस टाईप. पूर्ण ब्रेडचा सेक्शन आहे. आता हकडी या भाजीचा सेक्शन असे 2 टाईपचे भेटतात बघा. पर के जी 130 रुपये. हे 130 रुपये. लालवालो कसं भेटता जांभळ्या कलरचो. हे काय काय असतात आता भाजी समजायचे नाही अर्धे भाजी. हे ब्रोकोली. त्याच्यानंतर हे काय म्हणतात काय माहिती, फुलगोबी वगैरे काय असतं आपल्याकडे म्हणतात काहीतरी. हे का कोकणात बनवतात ही. त्याच्यानंतर हे काय काय वेगळं असतात. गाजर आकडीलाही खातात, त्यामुळे 1 किलो 100 रुपयात. आकडे असे मिक्स भाजी पण भेटता, कटिंग करून ठेवलेली असता. कारण ह्या लोकांका मिक्स भाजी खाऊची जास्त सवय असता. सगळे बघा, सगळ्यात मोठा काम कोथिंबीर. कोथिंबीर 1 किलो असता 100 रुपये एक जोडी. बाकी बघा, जो व्हेज वगैरे खाता आणि मशरूम खाता, काही सर लय मशरूम असतात. बाकी काय भाजी काय ओळखाक नाही येणार. मशरूमवरतीच दिवस घालूचे लागतात. हे बघा 180 रुपये एवढासा छोटासा पॅकेट. एवढासा बघा, आता एवढा छोटासा पॅकेट 180 रुपये. बाकी हे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम असले का आपण खात पण नाही बघा. 250 रुपये हे मोठे मशरूम. हे बघा कोथिंबीर 200 रुपये जोडी बघा. 200 इकडे अशी लाईव्ह पण असतं कोथिंबीर. सगळ्यात महाग 300 रुपये अर्धा किलो. एक छोटे टोमॅटो.
हे पण 300 रुपये अर्धा किलो, 300 रुपये अर्धा किलो, 200 रुपये फक्त प्राईस बघा. ही 230 रुपये 6 टोमॅटो फक्त. त्याच्यामुळे टोमॅटो काय आकडे परवडत नाही. कोबी 200 रुपये बघा किती महागा. 200 रुपये 1 किलो. ही गुरकेन बोलतात, आपल्याकडे काय बोलतात मला नाही माहिती, मी तर काय खात नाही. ही स्वस्त आहे इकडे 55 रुपये. बघा 200 ग्रॅम 250 रुपये. ही 200 रुपये. नारळ, एक नारळ 200 रुपये. कोकणातील असतं तुमका असेच कोणतरी देतील 10-15 नारळ. एवढे महाग नारळ भेटाक लागले तर कोण गारानं पण नाही घालूचा. सगळ्यात स्वस्त फ्रूट म्हणाचं सगळी सफरचंद भेटतात. बघा 300 रुपयात ही इम्पोर्टेड वाली. 1 किलोवाली पण भेटतात. असतली इकडे बघा 200 रुपये 6. चांगलीवाली असतात ती. स्वस्तवाली असतात 1-1.5 युरो, 2 युरो. त्याच्यानंतर या 399 बघा किती असतात, 4-4-8 399ला. इकडे लिंबा भेटतात 170ला 3, 203 पकडा. आणि केवढी असत बघा. एवढा कोण वापरत आला लिंबू, त्यापेक्षा लिंबूचं ज्यूस परवडता. 1 किलो 180 रुपये. आपल्याकडे 50 रुपये किलो भेटतात. 40. बटाट्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी असतात. ही 250 रुपये. 1 किलो 100 रुपये. हे 180 रुपये. असे 1-2 युरो भेटतात बटाटे. असेवाले पण परवडतात. एकदम 2-2.5 किलो घेतला तर 3 युरो पकडतात. कांदे पण असतात. कांदे लाल भेटतात, पांढरे भेटतात. सगळ्यात जास्त मसाले हे बघा 200 रुपये केवढीशी बॉटल. केवढीचं बॉटल असेल बघा. बघा 300 रुपये केवढाचा 15 ग्रॅम. त्याच्यामुळे मसाले चुकून पण कमी आणायचे नाही, जास्तच घेऊन यावा. इकडे जाम तुमका 200 पासून अर्धा किलो असतात. 400 ग्रॅम वगैरे 450 ग्रॅम. तुमका 200 पासून 700-800 पर्यंत वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे जॅम भेटतात. त्यामुळे जॅम का आणायची गरज नाही आणि खूप टेस्टी असतात आपले. बघा नुसते जामच असतात. 250 रुपये. ॲप्रिकॉट्स आहे. ओट्स असतात 500 ग्रॅम 50 रुपयाला. कॉर्नफ्लेक्स असतात हे बघा 300 रुपयात. पूर्ण वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे मिसली वगैरे इकडे खातात. कॉर्नफ्लेक्स पाहिजे तेवढे. हे बघा असं लावलेलं असतं डिस्काउंट. एकदम डिस्काउंट असतं. एक असता बायो म्हणून नंतर दाखवते. बघा असं लावलेलं असतं. कमी किंमत असली की फटाकन कमी होता. असा 3.400 रुपयात.
हा असा एक रॅक आहे. चुकान पण येताना पास्ता आणू नको. चुकान पण हैसर पास्ता वेगवेगळ्या क्वालिटीचो तुमका वेगवेगळ्या शेप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये. काय काय तो सगळं भेटणार आहे बघा. एवढे सगळे पास्तांचेच असतात वेगवेगळे ब्रँड. हे बघा बायो थोडं महाग असतं. बायो म्हणजे काय की ते लोक बनवतात ना, शेती करतात त्याच्यात असा हे नाही वापरत खत वगैरे. आपण जेव्हा युरिया बिरिया घालता ता नाही घालत. त्याच्यामुळे बायो थोडं महाग असतं, बॉडीसाठी चांगलं असतं. हे बघा अजून एक रॅक आहे एवढं, त्याच्यात पण सगळे पास्ताच असतात. असे बघा, ऐकून बघा, असे 4 रॅक असतात. तकडीच्या बाजूक एक, मध्ये 2. हे बघा इकडनं तकडीपर्यंत. हे का हे सगळं त्यांची एक प्रकारची लोणच्या टाईपमध्ये असतात, आतमध्ये मॅरिनेट केलेले. हे नंतर ही लोक काढून आपल्या त्या कबाब असता त्याच्यामध्ये वगैरे वापरतात. हे आपल्याकडे कधी सबवे बिबेमध्ये गेलास तर असला काहीतरी दिसतं. आपण कसे आंबे खारात बिरात घालून ठेवतो तसं ते लोक असं ठेवतात. प्रत्येक फळ वगैरे घालून ठेवतात. बघा स्ट्रॉबेरी असत, स्ट्रॉबेरी त्यांनी आतमध्ये टाकलेत. बघा असा आता ह्यो सेक्शन वाईनचो. बहुतेक वाईनच असं, माका पण नाही माहिती काय का पितात त्यांका माहिती. बघा हीच वाईनची प्राईस आपल्याकडे बघितलंस तर 4 पटी नसतली. बघा सगळं वाईनचंच केवढे बघा वाईन असत. जर्मनी दारूसाठी खूप फेमस. लिकर सगळ्यात स्वस्त. आणि बघा हे 600, 700, 800, 900, 1000 मध्ये पूर्ण. वेगवेगळ्या ब्रँडचे असतात. हे बघा 270ला पूर्ण लिटर. काढता ही दारू मधलाच हा प्रकार काहीतरी. वाईन वगैरे माहिती नाही आता. इटालियन. ओके हे बघा दारू. आत्ता हे सगळे मोठे मोठे ब्रँड असतात. चिवास रिगल 3000ला. जॅक डॅनियल बघा केवढा 9000ला. आयरिश ही 1800 रुपयात. अजून कोणतं आहे जॅक डॅनियल बघा, ह्याचीच प्राईस इंडियामध्ये काहीतरीच असतात. हे 3000चे वगैरे असतात. जॅक डॅनियल आहे बघा, ॲपल फायर 1500 रुपये का. एवढी कमी प्राईस इंडियामध्ये नसतात. काय नवीन ब्रँड पण असतात इकडे, काय यांचे इंडियामध्ये चालतात माहिती नाही. जॅक डॅनियल्स खूप मोठा ब्रँड आहे, एवढ्या कमीमध्ये भेटत पण नाही.
म्हणजे जे ड्रिंक करतात त्यांच्यासाठी काय बघू कस नको इकडे लिव्हर खराब होऊन जायत पण फ्रीची वेळली पिऊन पिऊन कमीमध्ये जास्त पिऊन पिऊन हे बघा एवढं पूर्ण डेअरीचं आहे डेअरी प्रोडक्ट काय म्हणून दाखवतलं दिसत नाही एवढा डेअरी प्रोडक्ट इकडे एवढा लांब आहे बघा पूर्ण डेअरी प्रोडक्ट होता पाहिजे आता नुसता डेअरी प्रोडक्ट हा चालन चालन पाय दुखतात तकडे त्याकडे बघा डेअरीच्या बाजूक सगळा तर मॅरिनेटेड 500 रुपयात मॅरिनेटेड बघा चिकन विंग्स चिकन तेवढं स्वस्त आहे इकडे मॅरिनेटेड भेटता किती फक्त हा किती तर बघा फक्त आता चिकनचाच बघा पूर्ण हे रेडी टू कुकवाला सगळा हे वरती वेगळा हा पूर्ण रेडी टू कुकवाला आयटम आहे वेगवेगळ्या घेऊन जायचा एक तर फ्राय करायचा ओव्हनमध्ये बघा सगळा रेडी टू कुकवाला पूर्ण पिझ्झा असतात ऐसर बघा किती पिझ्झा आणि पिझ्झा पण स्वस्त असतात बघा 350 250 बाहेर जायची गरज नाही मोठे मोठे पिझ्झा असतात बघा सगळे पिझ्झा असतात जो पाहिजे ते पिझ्झाच असत हे फ्राईज ते किती 1 किलो 300 रुपये एक पॅकेट 140 हो का जेवढे कमी क्वांटिटी आहे ना ते समजायचं स्वस्त असतात ते संपले त्या दिवसात ऐसर कसा रोज येणारी लोक असतात जेवढा कमी क्वांटिटी दिसली की समजायचा इले घेऊन गेले त्यामुळे कधी कधी सकाळीची नाच तुमका जास्त क्वांटिटी भेटणार जास्त डिस्काउंटवाला भेटताला काय एवढा व्यवस्थित दाखवूक जायत पूर्ण दिवस जायत हे बघा पकडी असा पूर्ण कटिंगवाला भेटतात हे बघा 300 रुपये एक पॅकेट 750 ग्रॅम हे घेऊन जायचं सरळ भाजीत टाकायचा काय करायची गरज नाही कटिंगवाला असतात भाजी कापायची गरज नाही तुमका आवडता तर घेऊन जायचा भाजी बीन्स सगळं असत ते छोटे पण भेटतात सरळ फोडणीत द्यायचा मसाले बिसाले काय तुमचे टाकायचे ते टाकायचे की झाला हे बघा हे अळंबी असत जे का म्हणजे येळच नाही ही असत ब्ल्यू बेरी हिला महाग असतात बघा ना 1 किलो 700 रुपये ही 550चा पॅकेट आहे 750 ग्रॅम बरोबर हे पण असत बघा रेडवाली
ही असत 6 युरो. ही मिक्समध्ये असत. ही ॲक्च्युली काय होतं महाग असतात. ती आपल्याकडे पण भेटतात पण ती इम्पोर्टेड करूचे लागतात. त्याच्यामुळे ती सगळीकडे महाग असतात. बघा किती लय मोठा सेक्शन आहे. तुमका सगळं भेटात. सर फक्त महाग तुमका सगळ्यात जास्त भेटणार मसाले, उडदाचा पीठ, बेसन. हे बघा एवढा सगळा चिकन, हे पोर्कचा डुकराचा सगळा डुक्कर, हा म्हशीचा, बीफ हा. त्यानंतर हे सगळे सॉसेज असतात. चिकनचा पण असताना थांबा दाखवते. सगळा पोरका बघा सगळे सॉसेज असतात. आणि आता असा चिकन बघा, चिकनच असता 1000 रुपये. तर बघा 1000 रुपये. तर मॅरिनेट वया त्याचे विंग्स असतात. हे 199ला वरती असतात. पूर्ण कोंबडी अशी 1.5 किलो 1000 रुपये. 700 रुपये इकडे. या किती आहे 1600. हा 700 रुपये का. वेगवेगळ्या क्वालिटीचं असतं, वेगवेगळं असतं. असे कट पीस पाहिजे तर कट पीस घेऊ शकतात. बघा 300-400 रुपये विंग्स. सगळं चिकनचं असं. सगळं चिकन. या इकडे सगळं फिश, मोठी मोठी मच्छी. पहिला ती कलेजी वगैरे खड्या कुठे या काय या वेगळाच काय आपला नाही. कलेजी भेट ना. कलेजी हैसर कसं तरी असता. ही कसली वेगळीच कलेजी आहे. ही याची कलेजी आहे. बीफ चिकनवाला एक सेक्शन असतं आहे सर. गेली खडे कलेची गेली खडे. त्या दिवशी घेऊन गेला सर ना. एवढं ठेवतात ना भेटतं ना मुश्किल असतं. चालाच नंतर येऊन बघताय. तर एकदा सगळ्यात मोठा दाखवचा होता. हे बघा लगेच बघा. छोटे छोटे पॅन पण लय महाग. हे 3,500चं पॅन आहे. तर बघा छोटंसं 3000. असे 500-500 रुपयात आपल्याकडे भेटतील. त्याच्यामुळे ते पहिले घेऊन यावा. सगळी वस्तू महाग. ग्रेटर किसूचा असत बघा. हे बघा एवढेसे असत 1200-1300 रुपयाचा. चाळणी बघा 800. त्यामुळे हे सगळे घेऊन यावं. अजिबात दुसरा काय असतात तर कपडे बिपडे स्वस्त असतात. हे बघा काय परवडायचं नाही इकडे. नुसते चाकू बिकू बघा. चाकू बघा हे छोटे छोटे असतात 700-800. आपल्याकडे 10-10, 20-20 रुपयात भेटतात. हे बघा कप वेगळे भेटत आहे सर. हे बाउल बिऊल तुमका ऐकिया म्हणून हा आकडी त्याच्यामध्ये भेटतात. हे बघा टॉवेल पण छोटे छोटे महाग किती असतात. अजून दाखवते तुमका. हे असले वस्तू लय महाग. त्याच्यामुळे घेऊन येलेले बरे. हे बघा एक डब्बो बघा किती असेल होता. केवढोसा बघा. हे डब्बो 300 रुपयाचा.
काय याच्यात साधा प्लॅस्टिक आहे. हात बघा माझं, बोटा एवढं पण डब्बो नाही. हे बघा डब्बो, हजाराचा डब्बा केवढंच आहे बघा. त्याच्यामुळे काय डब्बे बिब्बे तुमचा जर सामान असतात त्याच्यात टाकून घेऊन यायचे. डब्बे घ्यायचे, त्याच्यात सामान टाकायचा आणि घेऊन यायचे. बघा इस्त्री विस्त्री लय महाग, मिक्सर लय महाग. मिक्सर एवढं घेऊन नाही येऊ शकत कारण ना लय वजा असतं आपल्याकडे. बघा नुसती बॉटल 500 रुपयाची, दारूच्या 2 बॉटल येते त्याच्यात. ओतून टाका आणि दारूची बॉटल यूज करा. बघा बाकी सगळ्या पेन बिन पण बघा, पेन्सिल बिन्सिल. जे स्टुडंट येतात त्यांनी काय भेटतात असा वेगवेगळ्या ह्याच्यात, पण घेऊन येलेला बरा सगळा. टेप बिप बघा, टेप किती आहे 600 रुपये. ही वाली टेप मी डीमार्टला घेतले, 50 रुपयाक भेटली. ही 50 रुपये डीमार्टमध्ये आपल्या. टेप बीप घेऊन येवा, ही सर लागतात. सीझर बिझर सगळा, चाकू सुरे, आपली हत्यारा आपणच घेऊन यायची, कोण देणार नाही. हे बघा सगळं खायचं सेक्शन आहे. सगळ्याच दाखवत नाही होत, खूपच वेळ होत. माका पण शॉपिंग करूची आहे कारण परत कोण येते, एवढा शोधूचा लागता. काय रेडबुल 150 रुपये, रेडबुल 150 रुपये. बघा तुमका सगळं पाहिजे ते. मॉन्स्टर 150 रुपये. हे बघा इकडे ह्या बघा, हे 0.1 अल्कोहोल. ह्याच्यात दारू नाही, ही दारू नाही, हे एनर्जी ड्रिंक असतात. बघा 88 रुपयाक, 88 रुपयाक. सगळ्यात स्वस्त 70 रुपये, 88 रुपये. रोज वेगवेगळ्या प्या घेऊन जायचा, वेगवेगळा प्यायचा. ह्याच्यामध्ये अल्कोहोल नसता. या एनर्जी ड्रिंक आहे, फ्रेश असं वाटतं. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, रोज यायचा, रोज वेगवेगळ्या ब्रँडचं बघायचा आणि टेस्ट करायचं बसायचा. हे बघा तो एकदम माणूस दिसता, तेवढा लांबपर्यंत सगळा अल्कोहोलचाच आहे. अल्कोहोल एनर्जी ड्रिंक बघा. हे बघा, हे बघा सगळा ताचा. बघा क्रेटच्या क्रेट घेऊन जाऊ शकता, काय नाही. बघा किती दाखव त्याला स्वतः याक याक. हे सगळं बिअरचं सेक्शन. इकडे बिअर, बिअर बिअर बघा. कोला बिअर मिक्स 120 रुपये, 120 रुपये, 95 रुपये. अजून असली स्वस्त. हे बघा 65 रुपये एक बिअर. अजून काय, ती 85 रुपयात. 40 रुपये एक बिअर. 99 रुपयात 85. तुमका एकत्र घेऊची असतात तर असे पण घेऊ शकता. 6 पॅक 10 युरोचे. 99 रुपयात बिअर. बघा बघा 70 रुपये. एवढी बिअर येत काय आपल्याकडे, गोव्यात तरी या का काय माहिती. 70 रुपयाक बिअर बघा. ही बघा, ही 55 रुपयाक बिअर. बघा पेप्सी मागा आपल्याकडे त्याच्यापेक्षा. आणि
सगळ्यात स्वस्त दाखवते थांबा. सगळ्यात एका हे बघा 40 रुपयात. बघा खोटं वाटतं तर 40 रुपयाची बियर आहे. त्याच्यामुळे हगडी सगळी लोक त्यांना सवयच आहे बियर पितात. पाणी तुमका दाखवले तर पाणी महाग किती आहे थांबा दाखवत आहे. पाणी याच्यापेक्षा महागा. बियरचा बघा प्राईस केवढा बघा. शेवटच्या टोकापर्यंत सगळं पाणी बियर कोल्ड ड्रिंक्स जे पण असतात त्याचाच हा. पाणी अगदी महाग भेटता. बघा सगळे पाण्या पिण्याचे असतात हे वेगवेगळं पाणी. बघा मिनरल वॉटर आता लावल्याने थोड्या. हे बघा मिनरल वॉटर 65 रुपये. सगळं 65 रुपये 120 रुपये असं वाला आहे मिनरल वॉटर. तकडी बघा 174 135 135. कोण कशाक पितलो पाणी पितलो. जो तो येतलो तो हेच पिणार ना. का मिनरल वॉटर 100 रुपयाक भेटला 80 रुपयाक. 55 रुपयाक तुमका कोला वगैरे भेटता. एनर्जी ड्रिंक 40 रुपयाक बियर भेटाक लागली. लोक पाणी कशाक पितले त्याच पितले ना. बघा त्यामुळे इकडे कोल्ड्रिंक्स बिल्ड्रिंक्स यांचं सगळं बघा. सगळं सॉसेज असतात. आणि आता राहुलेला पुढच्या वेळी सगळी मासे असतात तुमका पाहिजे ते. ही बघा आपली सुरमई ही काय सुकवलेली असता की काय असता काय माहिती. सुकवलेली सुरमई आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळी आता दाखवू. आता जाते घरात जेवण बनवूचा. चला बाय.